मित्रांनो, आज केज न्यायालयामध्ये वाल्मिक कराडची सुनावणी पार पडलेली आहे आणि मित्रांनो त्याचा निकाल तुम्हाला अगदी 2 मिनिटात सांगत आहे। तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, वाल्मिक कराड सुटावा किंवा वाल्मिक कराडला निर्दोष सोडण्यात यावं किंवा वाल्मिक कराडवर अन्याय झालेला आहे, वाल्मिक कराडला चुकीच्या पद्धतीने आतमध्ये टाकलेलं आहे। आणि मित्रांनो, हे जे जातीवादी लोक आहेत, या जातीवादी लोकांनी वाल्मिक कराडला फसवलं आहे असं परळीकरांचं किंवा काही परळीतील त्याच्या समर्थकांचं म्हणणं आहे। त्यासाठी आज आंदोलन सुरू आहे। स्वतः वाल्मिक कराड यांच्या मातोश्री आंदोलनामध्ये उतरलेले आहेत। अनेक महिला आहेत, अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे मुस्लिम बांधव सुद्धा वाल्मिक कराड याच्या सुटकेसाठी रस्त्यावर उतरलेले आहेत। म्हणजे मित्रांनो, एकीकडे वाल्मिक कराडला न्याय भेटला पाहिजे, तो सुटला पाहिजे, वाल्मिक कराडला अगदी चुकीच्या पद्धतीने फसवलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो वाल्मिक कराड सुटला पाहिजे। वाल्मिक कराड हा आरोपी नसून वाल्मिक कराड हा समाजसेवक आहे। वाल्मिक कराडकडे एवढी करोडो रुपयाची संपत्ती त्याच्याकडे एकदम दैवी चमत्काराने आलेली आहे। वाल्मिक कराडकडे लहानपणी काही सुद्धा नव्हतं, एकदम दरिद्री कुटुंबामध्ये त्याचा जन्म झाला। आज त्याने हजारो करोडो रुपये मेहनत करून बरासी खांदून लोकांच्या इथं खुरपून कमवलेली आहे। त्यामुळे मित्रांनो वाल्मिक कराड सुटलेला पाहिजे आणि मित्रांनो खरं तर वाल्मिक कराडला गृहमंत्री केलं पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या जागेवर वाल्मिक कराड यांना गृहमंत्री केलं पाहिजे अशी आता आमच्यासारखे लोक आता मागणी करत आहेत। कारण वाल्मिक कराड याची जागा जेलमध्ये नसून मंत्रालयामध्ये आहे। आणि मित्रांनो, ही सर्व गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे। वाल्मिक कराड सारखे आका जर जेलमध्ये राहिले तर किती लोक बेरोजगार होतील। आणि मित्रांनो, हे जे भ्रष्टाचार आहे, जे गुन्हेगारीकरण आहे, अनेकांच्या बदल्या आहेत, अनेकांची अनेक प्रकरण आहेत, कुणाचं काम आहे टक्केवारी घेणं आहे, ती टक्केवारी वर पोहोचवणं आहे, अजून एवढं मोठं माफिया राज आहे, कुणाला 307 मध्ये अडकवायचं असेल, कुणाला 307 मधून सोडवायचं असेल, एखाद्याने खुनासारखा गुन्हा करून सुद्धा त्याला फरार घोषित करायचा असेल, तो गुन्हा तपास यंत्रणा बंद करायची असेल, तो तपास म्हणजे एखाद्या बिचाऱ्याने जर खून केला आणि त्याला तो खून पचवायचा जर असेल तर तो वाल्मिकांनाकडे येणार, वाल्मिकांना तो त्याचा खून पचवून देणार। मग हे काम कोण करणार? म्हणजे मित्रांनो, यामुळे वाल्मिक कराड हा सुटला पाहिजे। म्हणजे वाल्मिक कराड जर नाही सुटला तर अनेक लोक बेरोजगार होतील आणि हा रोजगारीचा सुद्धा प्रश्न आहे। जसं कालच पुण्यामधील त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, ही राख माफिया सुरू राहिली पाहिजे। ही जर राख माफिया जर सुरू नाही राहिली तर अनेक लोक बेरोजगार होतील, त्यांच्या रोजगाराचं काय? म्हणजे हा जर भ्रष्टाचार जर बंद झाला तर रोजगाराचं काय? असे अनेक प्रश्न आता या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये नवनवीन निर्माण झालेले आहेत। जर एखाद्याने जर खूनच नाही केला तर मित्रांनो मग उद्या पोलिसांना कोण विचारणार, न्यायालयाला कोण विचारणार? जर उद्या जर एखाद्याने खून नाही केला, चोरी नाही केली, हाणमार नाही केली, 307 जर नाही केला तर वकिलांना रोजगार भेटन का? असा प्रश्न आता महाराष्ट्रामध्ये निर्माण होत आहे। त्यामुळे वाल्मिक कराड सारखे सराईत गुन्हेगार सुटले पाहिजेत। कारण वाल्मिक कराड सारखे गुन्हेगार जर नाही सुटले तर अनेक लोक बेरोजगार होतील, यांच्या जीवावर अनेक लोक पोट भरत आहेत। त्यामुळे वाल्मिक कराड सुटले पाहिजेत। अनेक लोक वाल्मिक कराडचे समर्थक लाखोंनी नाही करोडोमध्ये आहेत आणि त्यामुळे वाल्मिक कराडची जागा जर खरं कुठं असेल तर ती फक्त आणि फक्त मंत्रालयामध्ये आहे। त्यामुळे मित्रांनो वाल्मिक कराड सुटणं अत्यंत गरजेचं आहे। आता कोर्टामध्ये काय सुनावणी झाली ते पाहू। कोर्टामध्ये सुनावणी झालेली आहे की सरकारी वकिलाने जोरदार युक्तिवाद केलेला आहे। त्याचे फोन डिटेल्स, त्याच्या संपत्तीची चौकशी करण्यास सांगितलेलं आहे आणि वाल्मिक कराडच्या वकिलाने सुद्धा जोरदार युक्तिवाद केलेला आहे। म्हणजे वाल्मिक कराडकडे पैशाची तर काही कमी नाही, वकील म्हणजे एकदम चिल्लर काम आहे। आता जर वाल्मिक कराडने जर ठरवलं तर तो न्यायाधीश सुद्धा विकत घेऊ शकतो, परंतु आता न्यायाधीश विकत घेण्याची गरज नाही, कारण तो बिचारा प्रामाणिक असतो। परंतु त्याला वाचवणारी वरची यंत्रणा धनंजय मुंडे असतील, अजित पवार असतील, देवेंद्र फडणवीस असतील, हे एकदम सक्षम आहेत। त्यामुळे असा सक्षम नेतृत्वाकडे आपण आता मागणी केली पाहिजे की वाल्मिक कराड यांना बाइज्जत बरं केलं पाहिजे। त्यांना जोपर्यंत जेलमध्ये 4-2 दिवस राहतील तोपर्यंत त्यांना तिथं VIP ट्रीटमेंट दिली पाहिजे, 5 स्टार ट्रीटमेंट दिली पाहिजे। त्या जेलचं रूपांतर 5 स्टार हॉटेलमध्ये केलं पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांना सोडून डायरेक्ट त्यांची नियुक्ती गृहमंत्री पदावर केली पाहिजे। म्हणजे ते एकदम या खुनाला, 307 या सगळ्या गोष्टींना लिगलायझेशन करतील, राखेला
लिगलायझेशन करतील, त्या भ्रष्टाचाराचं एकदम लिगलायझेशन, खंडणीमध्ये किती खंडणी घेतली पाहिजे, त्या खंडणीमध्ये किती कमिशन दिलं पाहिजे, खून केल्यानंतर ते प्रकरण दाबण्यासाठी पोलिसांना किती पैसे दिले पाहिजेत, हे सगळं आता ठरवण्याची वेळ आलेली आहे. याबाबत नवीन कायदा निर्माण करण्याची गरज निर्माण झालेली आहे आणि हे फक्त आणि फक्त वाल्मिक कराडच करू शकतात आणि त्यासाठी त्यांचं सुटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे त्यांना गृहमंत्री करणं गरजेचं आहे. खरं तर त्यांची योग्यता ही मुख्यमंत्री होण्याची आहे, कारण त्यांनी संपूर्ण एक नवीन कायदा सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्यांचं जे मॉडेल आहे, एक आदर्श मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि त्या मॉडेलचा वापर राज्यामध्ये करणं गरजेचं आहे, ते लागू करणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी मित्रांनो, अशा पद्धतीने वाल्मिक कराडची सुनावणी समाप्त झालेली आहे. आता जनतेच्या हातामध्ये याशिवाय दुसरं काही राहिलेलं नाही. त्यामुळे वाल्मिकांना जिंदाबादच तुम्हाला भविष्यात म्हणावं लागणार आहे. असे गल्लोगल्ली वाल्मिकांना तयार झालेले आहेत, सत्तेत बसलेले आहेत.